नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा चंद्रकांत उगले बिनविरोध। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। इंदुबाई बदाने प्रतिष्ठान तर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे करण्यात आले उद्घाटन। आणि प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवार आकांक्षा महाले यांना भारतीय जनता पक्षातर्फे धमकावण्यात येत असल्याचा आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत पहिल्या दिवशी भाजपच्या प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार सुरेखा चंद्रकांत उगले या बिनविरोध झाल्या आहेत। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेतील पहिल्याच दिवशी भाजपच्या प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार सुरेखा चंद्रकांत उगले या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्यासाठी रेखा बगदे आणि पल्लवी सुकनर या दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली। सुरेखा उगलेंसमोर उमेदवारच नसल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। महापालिकेतील सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते। भाजपने 63 जागांवर उमेदवार उभे करत 55+ नारा दिला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडीचा दोंडाच्या पॅटर्न राबविण्याच्या शक्यतेबाबत वक्तव्य केले होते। बुधवारी छाननीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 मधून विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने भाजपच्या उज्ज्वला रणजित भोसले यांची बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपच्या उमेदवार ज्योत्सना पाटील यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने त्या देखील बिनविरोध झाले आहेत। शुक्रवार हा माघारीसाठीचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडू शकतात। भाजपला आणखी 10 नगरसेवक बिनविरोध मिळण्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। सुरेखा उगले या दुसऱ्यांदा नगरसेविका बनल्या आहेत। महापालिकेचे अभियंता चंद्रकांत उगले यांच्या त्या धर्मपत्नी आहेत। उगले यांनी प्रभागात विकासाची बरीच कामे केली आहेत। तसेच त्यांचा जनसंपर्क दांडगा असून प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यामुळे उगले यांच्या विजयाबद्दल सकारात्मक वातावरण आधीच पसरलेले होते। शिवाय त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धी बघता सुरेखा उगले बिनविरोध विजयी होतील अशी चर्चा बुधवारपासूनच शहरभर रंगली होती आणि अखेरीस तसेच घडले। गुरुवारी बगदे आणि सुकनर यांनी आपली उमेदवारी मॅन केली, त्यामुळे सुरेखा उगले यांच्या रूपाने तिसरा बिनविरोध भाजपला मिळाला आहे। अगोदर उज्ज्वला भोसले, त्यानंतर ज्योत्सना पाटील आणि आता सुरेखा उगले या भाजपच्या तिसऱ्या बिनविरोध नगरसेविका बनल्या आहेत। या सलग विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे। भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला उमेदवारी दिली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते। आणि माझी आज बिनविरोधपदी निवड झालेली आहे। मी याचा सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उगले रावसाहेब यांचं श्रेय आहे। माझ्या पतीचं माझ्यावर खूप मोठं पाठबळ आहे आणि त्याच्यात संजय भाऊ बगदे माझे बंधू, त्यांची पत्नी रेखा आणि राजू भाऊ सुकनर यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांचेही धन्यवाद मानते। काय सांगाल, सलग तिसरी महिला म्हणून भाजपच्या तुम्ही उमेदवार, तुम्हाला काय मी परिसरामध्ये सर्व म्हणजे काम करण्याचं हे मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर राहील। तेव्हाही मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 चे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 चे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले। तसेच विना अपघात सेवा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रस्ता सुरक्षेबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्यासह अधीक्षक अभियंता अनिल पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले, तर गायत्री पाटील यांनी आभार मानले। कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व पदाधिकारी, पीयूसी केंद्र चालक, वाहन वितरक, वाहन चालक व वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांनी खूप डिटेल मध्ये सांगितलं आहे। आय एम नॉट गोइंग टू टच इट अगेन।
सगळ्यांनी नियमांबद्दल सांगितलं. काही लोकांनी गुड समारिटियन बद्दल बोलले. पण हे सगळं तेव्हा पॉसिबल आहे when we will become good humans also. आजकाल नवीन ट्रेंड आहे ऑफ बिकमिंग दिस addicted to the phones, है ना. फर्स्ट एक्सीडेंट झाला की सगळ्यात पहले वी टेक आवर फोन्स कि भाई कैसे हुआ एक्सीडेंट, जस्ट टेकन उसका वीडियो बनाओ, उसको वायरल करो. These are the things that we should teach our children. आजकाल मुलांना आपण हे शिकवायला कुठेतरी कमी पडतोय. नॉट ओनली मुलांना, स्वतःला पण. मी आता पुष्कळ लोकांना पाहिलं की फोन्स आर रिंगिंग, इन्क्लुडिंग माइन. दिस इज लाइक अपने को वी आर जस्ट सिटिंग हियर फॉर एन आवर, वी आर नॉट एबल टू कंट्रोल दिस इंस्टिंक्ट ऑफ द फोन. दिस इज द बिगेस्ट रीजन today accidents are happening. People are using mobile phones, putting their headphones, and we are not doing any kind of carvai on them. I have seen many students either outside our collector office floating on the bike. 4 बच्चे जा रहे. They are too small, too young कि हमें भी लगता है कि यार वो बच्चों को रोक के क्या बोले, है ना. So this is like our instinct coming as a parent कि भाई जाने दो, बच्चे हैं, but जाने मत दो. I request all the enforcement agencies to take a cognizance of it. First, we need to be good Samaritans, not only by helping them, but also by creating awareness. I also want to bring it to notice. आपने बोला कि दुर्ग district is at 34 rank for fatality. जे भारतातले 100 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये धुळे is at 100th number. That should also be brought to the notice. 100th वर आपण आहे in terms of the black spot, number of accident. So Mr. Pawar rightly pointed की बाबा coordination of the agencies is very important. आणि हे coordination तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर येतात. बाकी you people meet over a lunch, dinner, chit chat, but important बात नहीं करते. So whenever you meet over a chit chat, also talk something important about our district development. You all are welcome in my office if you are finding it the other department is not listening, especially corporation. So corporation इंदुबाई वधाने प्रतिष्ठानतर्फे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिनांक 1 ते 3 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचे गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इंदुबाई वधाने प्रतिष्ठानतर्फे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिनांक 1 ते 3 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे रक्तदान शिबिराने गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिर संपन्न झाले. त्यानंतर कबड्डी लीगचा शुभारंभ प्रसिद्ध प्रो कबड्डी खेळाडू महेंद्र राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. दिनांक 2 जानेवारी रोजी कबड्डी स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ होईल. ही कबड्डी स्पर्धा 70 किलो वजन गटातील युवकांसाठी असेल. या स्पर्धेतल्या विजेत्यांसाठी प्रथम बक्षीस 31,000, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये व तृतीय पारितोषिक 11,000 रुपये तसेच 5,000 रुपयांचे 2 विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येतील. यात उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी 6 वाजता प्रबोधन कार्यक्रम होईल. मॉरिशस, सिंगापूर आदींसारख्या ठिकाणी ज्यांनी एकांकिका सादर केल्या आहेत अशा प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जाधव लासलगाव या सावित्री तू होती म्हणूनच ही एकांकिका नाट्य सादर करतील. यावेळी इंदुबाई वधाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बधाने, सचिव शालिनी बधाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षी 9 वर्षाचं स्वागत करताना इंदुबाई वधाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण नवीन सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यातलाच एक भाग म्हणून आज वर्षाच्या पहिल्या दिवशी रक्तदान शिबिराला सुरुवात केलेली आहे. मागच्या 6 वर्षापासून आम्ही उपक्रम चालू केलेला आहे. साधारणतः 400 ते 500 बाटलीचं रक्तदान इथं उपलब्ध होत असतं. परिसरातील सगळे मित्रपरिवार याला भरभरून प्रतिसाद देत असतो. अनेक सामाजिक उपक्रमाची जबाबदारी बांधिलकी या नात्याने सगळ्यांचा सहभाग होत असतो. त्याच पद्धतीने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी या वर्षापासून आपण खानदेशस्तरीय कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा चालू केलेली आहे. त्याच्यासाठी जवळपास 38 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याचा 2 दिवसाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या होणार आहे. आणि 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने प्रसिद्ध एकांकिका सादरकर्त्या प्रतिभा जाधव यांचा तू सावित्री होती म्हणून हा एक एकांकिकेचा कार्यक्रम सादर होणार आहे. अशा तऱ्हेने 3 दिवसाचा हा कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव
या इंदुबाई भदाने प्रतिष्ठानच्या मुक्तांगण सर्व परिसरांनी याला भरपूर प्रतिसाद धन्यवाद. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेचे उमेदवार आकांक्षा महाले यांना भारतीय जनता पक्षातर्फे धमकविण्यात येत असल्याचा आरोप पार्वती जोगी यांनी केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवार आकांक्षा महाले यांना भारतीय जनता पार्टीकडून धमकावण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी प्रभाग 16 मध्ये उघडकीस आला असून सदर घटनेचा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पार्वती जोगी यांनी निषेध केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्षा पार्वती परशुराम जोगी या शिवसेनेकडून उमेदवारी करत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्यासोबत शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत, परंतु शिवसेनेचे उमेदवार आकांक्षा महाले यांना भारतीय जनता पार्टीकडून धमकावण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी प्रभाग 16 मध्ये उघडकीस आला. सदर घटनेचा निषेध करण्यात आला असून ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जय श्री महाकाल. आज दुपारी माझ्या भागात प्रभाग क्रमांक 16 मध्ये आम्ही 4 उमेदवार उभं आहे आणि आमचे जे शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहे आकांक्षाताई महाले यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे की सत्ताधाऱ्यांचा की तुम्ही माघार घ्या, पैशाची ऑफर नाही, पैशाचं ऐकलं तर दादागिरी, या गोष्टी चालल्या आहेत. आणि ते आमच्या निदर्शनात आल्यावर आम्ही तिथं जाऊन त्यांना समज घातली की ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, तर आम्ही लोकशाहीचा वापर करण्याने निवडणूक लढतोय. समोरासमोर जनता कौल देईल. जनतेने जर आम्हाला स्वीकारलं तर आम्ही जनतेचा विकासाकरता पुढे येऊ, नाही स्वीकारलं तर आम्ही घरी बसू. आमचं हे पण सत्ताधारी पक्ष वारंवार दबाव टाकतोय आणि आमच्या कॅन्डिडेटचे मन बदलण्याचा प्रयत्न करतोय. आज तुम्ही बघताय की काय चाललंय, सगळे माघार घेताय. का माघार घेताय? फुकट कोणी घेत नाही, पैशाचा दबाव टाकला जात आहे, हुकुमशाही चाललेली आहे आणि असंच जर चाललं तर लोकशाहीचा खंडन होतंय. भविष्यात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. ते सगळं सामदांड दंड वापरतायत की त्यांचं म्हणजे सगळ्या प्रकारे पुढं तुम्हाला त्रास होणार आहे, उमेदवार गुंड प्रवृत्तीचे, उद्या तुम्हाला राहू देणार नाही, असा दाब त्यांच्यावर टाकण्यात येत आहे. तुमच्यावर पण घेणार नाहीये कारण की माझ्या आगमागं कोण नाहीये. मी ज्या दिवशी साडी नेसली त्याच दिवशी मेलेली. मी त्यांच्या कोणत्याही दबावाला घाबरत नाही. माझ्यासोबत जनता आहे आणि जनतेच्या विकासाकरता मी पुढे येते आणि माझं जनतेला एकच सांगणं आहे की कोणाच्या दबावाखाली तुम्ही राहू नका. तुमचा मतदानाचा हक्क तुम्ही बजवा, चांगला उमेदवार तुम्ही निवडून आणा. आज हे जे काही चाललेलं आहे हे फार चुकीचं चाललं आहे. कुठंतरी आपली लोकशाही संपत चालली आहे. आज जर आपण जागृत नाही झालो, जागृतपणे आपण मतदान नाही केलं तर पुढं विरोध राहणार नाही आणि ही हुकुमशाही आल्यावर आपल्याला खूप त्रास होणार आहे. उद्या आपल्या मुळाबालांचं भविष्य आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 ब मधून सुरेखा चंद्रकांत ओगले बिनविरोध. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. इंदुबाई भदाने प्रतिष्ठानतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे करण्यात आले उद्घाटन. आणि प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवार आकांक्षा महाले यांना भारतीय जनता पक्षातर्फे धमकवण्यात येत असल्याचा आरोप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.